श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 8. श्री गणेशाय नमः. ओम नमो जी गुरुराया, भवच्छेदका पळवी माया. श्री ज्ञानेश्वरा सदय हृदया, मम किंचित नाम मिरवीशी. अघा हे ज्ञान दिवटी, आम्हा साधका जे दिठी. मिरवला आहेसी पूर्ण कोटी, हिनकारक महाराजा. तरी मागिले अध्यायी कथन, विधियुक्त वीरभद्र केला प्रसन्न. आणि स्वर्गवासाते भोगून, मही लागी मच्छिंद्र उतरला. आणि वज्रा वाटिके वज्र भगवती, तोपविले स्नानाप्रती. उष्णोदकी भोगावती, जगा माझी मिरविली. यापरी द्वारका करुणी तीर्थ, गोमती स्नानविधी यथार्थ. करुनिया द्वारकानाथ, प्रसन्नचित्ती आगळा. त्यावरी आला अयोध्येसी, तरी श्रोतिया कथा परियेसी. स्नान करुनी शरयू तीरासी, रामदर्शना जातसे. तो पशुपतराव तया ग्रामी, रामवंशात पराक्रमी. तो देवालयी पूजे लागुनी, आला होता संभारे. अपार सैन्य जे भोवती, सदनी तुरंगमे रावती. छत्र चामरे कळसदीप्ती, लाजविती मानुते. वाजी गज यांचे रंग आणिक, तेही चपळ अलोलिक. वाताकृती लक्ष एक, तया भोवते फिरताती. सकळ वाजी शृंगारयुक्त, जडित पाखरा हाटकवत. रत्न कोंदणी हार लखलखीत, की नक्षत्रमणी मिरविले. त्यातही झळकत झालरी युक्त, गुणी ओविले अपार मुक्त. कोणी विराजत गंगावत, शुभ्रतेजी मिरवले. ग्रीवे माळा रत्नवती, हाटकासी जे ढाळ देती. रत्न नोहे तेज गभस्ती, चमू लागी मिरवला. पदी पैंजण ऋणझुणती, की वीरांची वीरश्री वाचे वदती. की शत्रुगणींच्या अपार पंक्ती, ब्रीद म्हणती विभांडू. ऐशिया परी वाजिते हौसे, की चिंतल्या ठाई दाविती वास. अतिवात चपळ गतीस, सरसर म्हणती माघारा. अगाते वाजीन म्हणू महीचे, की इंदुबंधुरत्न उदधीचे. विशाळ शुक्तिका पात्र अब्धीचे, मुक्त करोनी आणिले ते. याचक नीती विकासुनी अवनी, हत्ती मिरवती पृतने लागुनी. विशाळ गंडस्थळ दंतकदनी, चूडे सुवर्ण मिरविले. हाटक व्यक्त त्या भूषण, हौदे अंबारिया दैदिप्यमान. की पृतना महीचे नगते पूर्ण, भावनी ऐसे पाहे का. अपार सैन्य बहुसंभार, पाहता उचलिले जे गिरिवार. की पर्वत माथा तरु शृंगार, तैशा पताका गजपृष्ठी. एकाहुनी एक अधिक, महारथी ते युद्धकामुक. 10 सहस्त्र राया सवे लोक, युद्धकामुक असती. परी युद्धशास्त्री चतुर सुगम, की परशक्तीस देती दम. ऐसे प्रतापीक स्तोम, इंद्रसुखा आगळे की. पायीचे पायदळ अपार, वस्त्राभरणी मंडिताकार. छडीदार आणि चोपदार, जासुद हलकारे मिरवती. हेमभूषणी मुक्तमाळा, सकळ पायिका झळकती गळा. जडित रत्नी अति तेजाळा, हेमालंकार करकमळी. दाही अंगुळी मुद्रिका गहन, हेममुक्ते ते मिरवती श्रवण. पहाते पणी राणी वपण, भार पडेल लोकाते. असो ऐशी अपार संपत्ती, मिरवला पाशुपत अयोध्यापती. ते सकळ दाटी देवळा भोवती, राजी राजीने मिरविली. त्यात श्रीराम दर्शना कारण, जाता झाला योगद्रुम. परी ते द्वारपाळ परम, नाथा लागी बोलत. परम पाप संचल्या तुंबळ, तेव्हा मिरवे द्वारपाळ.
प्रथम धर्मा लागी काळ अधर्म परी मिरवतसे. त्या धर्मद्वारींचे म्हणती श्वान ते द्वारपाळ द्वाररक्षण. आपण बुडुनी यजमाना बुडवू पाहती निश्चये. महानष्ट जाता समोर कदा न म्हणती लहान थोर. न भांड चित्ती परम निष्ठुर वाचे कठोर बोलती. सप्तजन्म तस्कर नीती शतब्रह्म हत्या जया घडती. तेव्हा तो पावे द्वारपाळ क्षिती धर्मविनाश रायाचा. ऐसिये परी द्वारपाळ राजद्वारी असती सकळ. मच्छिंद्र जाता उतावेळ हटकुनी डंभ केली असे. तीव्र वाचे बोलती वचन म्हणती कान फाळुनी बुद्धिहीन. कोठे जासी तातडीने मती मंदा हे मूर्खा. हे भ्रष्टा तू ते कैसे कळेना की राव आला आहे दर्शना. त्यात तू जासी बुद्धिहीना सरपरता माघारा. ऐसे म्हणूनी निष्ठुर वचन हाती लोटिले मच्छिंद्र नाथाप्रती. येणे करुनी परमचित्ती विक्षेपाते पावला. परी तो सर्वज्ञ संतापासी विवेक अर्गळा घाली त्यासी. तो म्हणे सेवकांसी संवाद करणे विहित नव्हे. पती स्वाधीन पतिव्रता की पात्र सोयी वाहे सरिता. तेवी बुद्धी करुनी पाशुपता सेवक सेवा आव्हानिती. की सुई मागे गुंतो जाता की मित्रा मागे रश्मी येता. तदनु बुद्धी पाशुपता सेवक सेवा आव्हानिती. की रत्ना मागे सकळ कळा माऊली सवे आव्हानू बाळा. तदनु बुद्धी अयोध्या नृपाळा सेवक सेवा आव्हानिती. की माळी मळ्याचा योजुनी पंथ संयुक्त सोडी उदक आत. तदनु बुद्धी पाशुपत सेवक सेवा आव्हानिती. ऐसिये शब्दा सद्गुणवाणी बोधी सकळा विवेक खाणी. बंधनी निर्मुनी विक्षेप मनाचे चरणी घालिता झाला महाराज. परी बुद्धी प्रकरण आणिक सुचले तया कारण. की सेवका ते काय बोलून शिक्षा देऊ राजा ते. एक राव आर्हाटिता संपूर्ण सेवका दाटे व्यथा. जेवी गवसनी मित्रा घालिता रश्मी आतुळती सहजची. शरीरी कोठे घालिता घाय परी सर्वोपरी दुःख होय. तदनु शिक्षा योजिता राया दुःख मिरवी घृत नेते. ऐसे योजुनी मच्छिंद्रनाथ भस्म चिमुटी कवडी हाता. स्पर्शास्त्र मंत्र प्रयुक्ता रामनामी जल्पला. येरीकडे पाशुपत देवा बद्धांजुळी होऊनी प्रणत. रामा सन्मुख दंडवत मही मस्तक ठेवी तसे. तो स्पर्श मग येऊनी निकट करिता झाला अंगी झगट. झगट होता मही पाठ भाळा सहज झालीसे. राव उठू पाहे क्षणी परी सुदृढ युक्त न सोडी मेदिनी. भाळ पदादी उभयपणी मही युक्त झाली ती. करिता यत्न बहुता परी परी विभक्त नोहे कदा धरित्री. बहुश्रमला नाना परी उपाय काही चालेना. मग बोलावुनी सेवक मंत्री वृत्तांत सांगे झाल्या परी. म्हणे कदा न सोडी धरित्री व्यक्त झाली सर्वस्वे. परी मंत्री बुद्धिमंत एकटाची तेव्हा बाहेर येत. सेवका पुसे रळी मात कोणी कोणा ते झाली का. मनात म्हणे कोणी जाती आला असेल नगराप्रती. गांजील असेल राजदूती म्हणून क्षोभला असेल तो. मग त्याते क्षोभ न येता क्षोभवरिला श्री भगवंता. तयाचे साधू जगी छळिता क्रोधनावरे देवासी. मही श्रेष्ठ तो अत्री नंदन परी उगेची क्षोभवुनी आपुले मन. श्री अंबऋषीचे केले छळण तरी न साहे दैवते. तेणे सुदर्शन लावुनी पाठी गर्भसोसी आपण जगजेठी.
तस्मात भक्त गांजिल्या पाठी, कदा न राहवे देवा ते. भजनी प्रेमा प्रल्हाद बाळा, परम आवडे तमाळ नीळा. दानवी गांजिता उतावळा, कोरडे काष्ठी प्रगटला. धर्म हवनी मंडूक बाळ, तप्तोदकी केले शीतळ. तस्मात संकटी भक्त प्रेमळ, कदा न राहवे देवा ते. रणी होता कडकडाट बहुत, पक्षी जोडा बाळे टाकुनी जात. बाळकांनी स्मरता रमानाथ, करी घंटा टाकी तयावरी. पारधी पक्षी प्राणहरणी, व्याळरूप झाले चक्रपाणी. तस्मात दासाचा छळ कोणी, कदा काळी करू नये. जळी पदाते नक्र ओढी, स्मरता धावला अति तातडी. सुदर्शन प्रेरुनी घाली उडी, निजदासा रक्षावया. याची नीती कोणे दूती, गांजिली असेल हरिभक्ती. म्हणून लोभे सायक हाती, हरिने वरिला असेल की. ऐसी भावना आणुनी चित्ती, शोध करीतसे पृतने प्रती. शोध शोधता द्वारा निगुती, वृत्तांत तो प्रविष्ट झाला. मंत्री वृत्तांत ऐकुनी कानी, शोधुनी काढी मच्छिंद्र मुनी. धन्य मंत्री तो शोध प्रकरणी, अर्थ पैशून्य निवडिता. अहो तो मंत्री नोहे मोहरा, अमृत घेऊनी सांडी रुधिरा. की चिंतमणिराज अधीरा, राजचिंता हरणार्थ. तन्याये तो सुघड करणी, त्वरे लागला मच्छिंद्र चरणी. मग म्हणे महाराजा औदार्यपणी, कृपादान ओपावे. तुम्ही संत ते स्नेहभरित, पूर्ण शांतीचे भांडारयुक्त. औदार्य सांगता नाही मित्र, अपराध क्षमा करावा. मेघ जरी उदार म्हणावा, तोही समता न करी संत माथा. मेव विसरे दातृत्व भावा, तेवी संत नोहे तो. जरी परिसाची उपमा देऊ, तो लोहातेची देत हाटक भाऊ. इतर धातुसी होत परिभवू, न चले शक्ती तयाची. कल्पतरू जरी करावा समान, शुभाशुभ दावी रत्न. तेवी नोहे संतजन, शुभचिन्हेची वांछिती. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ, प्रसन्न झाले स्वचित्तांत. क्रोध आवरुनी होता शांत, प्रसाद देऊ म्हणतसे. मग करी कवळुनी भस्म चिमुटी, विभक्त अस्त्र मंत्रपोटी. कविराज जल्पता होटी, धरा चिमुटी सोडीतसे. राव उठुनी बैसे धरित्री, वेगी पाचारी तसे सुहित मंत्री. सर्वेची येऊनी झडकरी, दूती राजाज्ञा निवेदिली. पत्रिके बोलावुनी निकटदूत, विचारुनी घेतो राजक्षेमात. तव ते शुभवार्ता सांगत, कल्याणे राजा विराजला. मग मच्छिंद्राचा धरुनी पाणी, मंत्रीनेत तया लागुनी. प्रवेश होता तये क्षणी, वृत्तांत राया ते निवदला. राये ऐकुनी सकळ वृत्तांत, मच्छिंद्र चरणी भाळ अर्पित. अति गौरवे स्नेह भारित, नाम पुसे तया प्रती. येरी म्हणे नरेंद्र पाळा, मज मच्छिंद्र म्हणती तान्हुल्या बाळा. राये ऐकुनी वृत्तांत सकळा, मच्छिंद्र चरणी प्रेरितसे. पूर्वी मच्छिंद्र कृतिरत्न, साठवले श्रवणा कारणे. तेणे करुनी दर्शन भूषण, स्वीकारावयासी पहातसे. ऐसी इच्छा अब्धान पाठी, तो मच्छिंद्रचंद्र देखिला दृष्टी. मग परम मनी आनंद दाटी, चित्रपात्री हेलावली. मग सुखासने सिद्ध करून, राजाने मच्छिंद्राचा हात धरून. आपुले समास्थानी नेऊन, कनकासनी बैसविला. षोडशोपचारे पूजन, अर्पिता झाला तन मन धन. वरी परम आदरे भक्तिरत्न, मच्छिंद्रनाथ ओपीतसे. सदा सर्वदा आसनी शयनी, गमनी भोजनी जोडुनी पाणी. निरंतर उभा सेवे लागुनी, अन्य काही सुचेना. ऐसिया भक्तीचा पाहता पाठ,
मच्छिंद्र कृपेचा लोटला लोट. म्हणे कोण नरेंद्र कामना लोट, कवण चित्ती दाटतसे. येरू म्हणे जी योगद्रुमा, मी सूर्यवंशी पाशुपत नामा. राम अवलाद कृशपत्नी धामा, अवलाद देह असे हा. तरी वडील माझा विजयी ध्वज, श्रीराम अवतरे तेजपुंज. माते भेटवी महाराजा, मित्रकुळाचा टिळक जो. येरी म्हणे रे भाऊका दिठी, आता करीतो तयाची भेटी. मग सभे बाहेरी तपोजेठी, राया घेऊनी येतसे. उभा राहुनी राजांगणी, धूमास्त्र मंत्र जल्पे वाणी. भस्म चिमुटी संजीवनी, अर्कावरी प्रेरितसे. तेणे ध्रुव खगमंडळ संपूर्ण, ध्रुमे भरुनी गेले गगन. दिशांसह अर्क संपूर्ण, झाकाळूनी पै केला. धूम्रास्त्राने भरले नयन, नेत्र पुसी तसे सारथी अरुण. धूम्र संचारोनी मुखा कारण, कासावीस होतसे. ते पाहुनी सविताराज, म्हणे अस्त्रविद्ये धूम्रविराजे. क्षत्रिय कुळातील नरेंद्र ओजे, तेणे प्रेरली ही विद्या. मग तो महाराज जगलोचन, कवळुनी सायका चढवुनी गुण. वायू अस्त्र शर निर्मून, सोडिता झाला महाराजा. तव तो शर प्रतापवंत, लवकरी प्रगटवी स्थावर मारुत. तेणे मंदराचळ पर्वत, हालू पाहती डगडगा. गगनापासूनी महीपर्यंत, प्रगट झाला प्रळयवात. तरु उचंबळूनी नभी भ्रमत, पक्षी जेवी भूगोलाते. ऐसा वात होता प्रगट, धुम्रे फुटला दिशापाट. सदना लागी निर्मळ वाटे, गमन करिता येईना. ते पाहुनिया योगद्रुम, जल्पता झाला अस्त्र उत्तम. ते पर्वतास्त्र विशाळ प्रकाम, आड झाले रथाते. विशाळपणी सांगू की तुले, की मंदराचळची दुजे उगवले. तेणे मार्ग कुंठित जाहले, वातचक्राचे महाराज. मग ते अस्त्री नारायण, पर्वत पाहता विशाळपणे. मग वज्रास्त्र संधान, करिता झाला अर्कतो. तव वज्रास्त्र अतिकठीण, पर्वत माथे गेले भेदून. तेणे घाये शतचूर्ण, त्वरे झाले नगराज. पर्वत चूर्ण होता निगुती, ते पाहुनी मच्छिंद्र जती. भ्रमी अस्त्र योजनी उपरती, मित्रभागी सांडी तसे. ते अस्त्र होता संध्यनी प्रविष्ट, वाजींसह अरुण झाला भ्रमिष्ट. सांडुनी रहाणीची नित्यवाट, संदननेती भलतीकडे. ते पाहुनिया द्वादशनामी, ज्ञानरशाच्या न उरल्या गुण उर्मी. तेणे करुनी भ्रमे प्रकामी, नाशाप्रती पावतसे. जैसा पेटला पावक, त्यावरी सोपविले सकळ उदक. मग तो उरे केवी दाहक, तेवी अर्का झाले असे. की अज्ञानपण साधकाचे, श्री सद्गुरु निवारित वाचे. अंगी भूषण ज्ञानपणाचे, बोधगुणी गोवितसे. की सदनात दाटला अंधार अपार, तो दीप उजळिता होतो दूर. तन्याये श्री भास्कर, ज्ञानेश्वरा प्रेरितसे. तेणे उडवुनी भ्रमिष्टपण, सुपंथ सुपंथा करी नमन. ते मच्छिंद्रनाथे दृष्टी पाहोन, वाताकर्षण जल्पत. वातास्त्र आकर्षण सबळ, वायुचक्री भेदिले तुंबळ. मग वाजींचे आणि सारथ्याचे तये वेळ, श्वासोच्छ्वास राहिले. आणि जो प्रत्यक्ष चंडीकरण, तोही दाटला श्वासे करून. वायुचक्री गेले आटून, रथ उलथोनी पडियेला. वायुचक्राचा ज्यासी आधार, तो आधार तुटताची सत्वर. स्वर्गाहुनी उर्वीवर, आदळला स्यंदन तो. मही आदळता दिव्यरथ, खाली पडला श्री आदित्य. स्यंदनी वाजी अति होत, कासाविस श्वासाने. परी मही पडता तेजोरा शिपाळ,
मही मातला अति अनळ, तेणे दाहू पाहे सकळ, मही वरले उदभिज्ज. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ, जलदास्त्र स्मरे त्वरित, तेणे करुनी अपरमित, जलवृष्टी होतसे. परी आदित्य पडता निचेष्टित, परम घाबरले स्वर्गदैवत, मग विमान यानी होऊनी त्वरित, मच्छिंद्रापाशी पातले. ब्रह्मा विष्णू आणि शिव, वरुण अश्विनी कुबेर देव, सुरवर अनादी सकळ गंधर्व, मही लागी पातले. सत्यलोक तपोलोक, अतळ वितळ सुतळादिक, संकटी पडला एक अर्क, लागवेगी धाविन्नले. जैसे सकळ तरुवरती, चहूकडोनी पक्षी येती, तन्याये महीवरती, सकळ देव उतरले. मग महाराजा क्षीराब्धी जावई, धावुनी मच्छिंद्र धरिला हृदयी, म्हणे हा आदित्य कोण न्यायी, संकटी तुवा योजिल. या उपरी करुनी नमस्कार, विष्णू ते देत उत्तर, म्हणे महाराजा पाशुपतवीर, आदित्य कुळी असे हा. ऐसे असता यथार्थ, वंशजासी न पाहे हा आदित्य, तस्मात वडिलांची धर्मनीत, ऐसे परी असावी का. जिया मातेने बालकांचे संगोपन, तिया रोषाची केली पखरण, मग ती माता काय म्हणून, लावे परी मिरवावी. स्वामी सेवका अमित्र मानी, मग कार्य कैचे येत घडोनी, सदा संशयाची गवसणी, उभयचित्ती मिरवतसे. तस्मात राय पाशुपती, नावडे या आदित्याप्रती, म्हणूनी ऐसा वैकुंठपती, चर्याभाग रचियेला. आणिक एक मम वागुत्तरासी, ताबरी विद्या कवित्वराशी, सूर्यनामे मंत्र उपदेशी, प्रसन्न असावे अर्काने. या उपरी आणिक आहे चोज, सूर्यवंशी विजयध्वज, तो पाशुपता ते श्रीराम आज, भेटवावा महाराजा. ऐसे परी कामनामनी, वेधली आहे चक्रपाणी, पाशुपतरायाचे प्रेमवदनी, गुंती पावलो भक्तीने. नवराणीवासह माझा काम, पूर्णते आणा मेघश्याम, ऐसे बोलता योगद्रुम, हरी उत्तरा स्वीकारी. म्हणे बारे योगद्रुमा, जो जो काय वेधला कामा, तो तू पावशील कल्पद्रुमा, परी सावध करी अर्काते. बारे सूर्यनामी मंत्र, जगी होतील प्रविष्ट पवित्र, तै स्वकष्टाने येऊनी मित्र, कार्य करील लोकांचे. ऐसे बोलुनी चक्रपाणी, करतळा कर देत वचनी, म्हणे बारे भास्कर मंत्रा लागुनी, वरदाता झालासे. बारे तव मंत्र लोकोपकार, नामस्मरणी होता नर, तेणेची पातक योग भद्र, सकळ जनांचे मिटतील. सहज सूर्यांचे वदता नाम, सकळ पातके होतील भस्म, तैशात मंत्र प्रयोग उत्तम, कार्यालागी दुणावेल. नाममंत्रयुक्त प्रयोग, त्यावरी तव वाणी पवित्र अभंग, त्याही वरती वरद चांग, प्रत्यक्ष दैवते मिरवतील. तरी बा 16 राशी पावले, सुवर्ण जडावासी गमले, ते भूषण मोला चढले, मान्य केवी होईना. तरी या कामा कदा आळस, होणार नाही महापुरुष, आम्ही सर्व देत तव वचनास, उतरलो आहो महाराजा. वीरभद्राचे समरंगणी, आणि नागपत्र अश्वत्थस्थानी, तू ते ओपुनी वरदवाणी, तुष्ट केले आधीच. तरी आता संशय, सांडूनी अर्का जीववावे, याची रीती देव अवघे, गौरविती मच्छिंद्रा. जैसे एका चंद्रांबुसाठी, न्याहाळीती चकोर पाठी, तेवी जगलोचना दिठी, सकळ देव गौरविती. मच्छिंद्र म्हणे पाशुपतराया, आधी दाविन रामकाया, तेव्हाची समाधान तरी राया, मम चित्तात ओसंगी. ऐसी ऐकता मच्छिंद्रवाणी,
सौमित्रासह सगुणी प्रगट झाला कोदंडपाणी दशरथतनय महाराज. मग राममूर्ती प्रगट होता शिवासी आनंद वाटला चित्ता. जयाने राया पशुपता आनंद सरिता उचंबळली. मच्छिंद्रे देखता कोदंडपाणी भावे मस्तक ओपिले चरणी. रामे प्रेमे धरुनी वक्षस्थानी मच्छिंद्रनाथ कवळिला. पाशुपतराव भाविक पूर्ण तोही वंदी श्रीरामचरण. राम त्या ते हृदयी धरून धन्यवंश म्हणतसे. यावरी मच्छिंद्र जोडोन दोन्ही हस्त नम्रोत्तरी स्तवुनी रघुनाथ. गौरवोनी रामा बोधत हे रघुत्तमा महाराजा. तव नामे अनंत असती तेवी त्यात रामनाम गंगा वसती. सर्वात श्रेष्ठ सीतापती ग्रंथा माझी निवेदिले. त्याही ग्रंथा नाही भीती परी तव नामे शुभते असती. तेवी माझ्या कवित्वाप्रती वदनपात्री विराजिजे. साबरी विद्येचे अपार वचन मंत्रप्रयोगी कवित्वपूर्ण. जेथे येईल तुझे नाम तेथे कार्य करावे समग्रत्वा. तव नामी होता मंत्रोच्चार तेत्वा कार्य करावे समग्र लवकर. तरी प्रांजळ चित्ती देवी कर मम करी ओपावा. चित्ती असेल जरी अवमान तरी सज्ज करी का कोदंडबाण. माझवोनी आता समरंगण नृत्य करू रणांगणी. श्रीराम म्हणे मच्छिंद्रा ऐक तू तीही देवांचा वरदायक. श्री दत्तात्रय प्रतापार्क अवतार तिघा देवांचा. आणि नरसिंह अवतार पूर्ण ब्रह्म ते तुझ वश्य आहेत योगद्रुमा. तेथे मी का नसावे साह्यार्थ कामा साह्य असो तुझ आता. तुझ्या मंत्री माझे स्मरण होताची कार्य करीन. 52 वीरात सबळ आचरण मंत्रप्रयोगी दावीन मी. ऐसी वदुनी वरदवाणी भाष देत मच्छिंद्रपाणी. मग म्हणे हे योगधामी मज तुझ ऐक्य असे की. तू विष्णूचा अवतार जो कवी नारायण महाथोर. तस्मात तुझे शरीर ऐक्यत्व असे या लोकी. ऐसे बोलोनी कौसल्यासुत धन्य म्हणवोनी ग्रीवा तुकावीत. यावरी बोले सावध आदित्य वेगे करी तपोराया. एक मित्रा वाचुनी धरणी झाली असे दीनवाणी. तरी योगींद्रा सुखधामी मम पूर्वजा मिरविका. मही पडला अंधकार देवत्रास पावले समग्र. सकळ जगाचा व्यवहार खोळंबला तपोराया. ऐसे ग्लानी सुढाळ वचन श्रीराममुखी ऐकोन. ते मच्छिंद्र हृदयी अपार भूषण चित्तशक्ती ते मिरविले. तेणे परम आनंद घृत्ती प्रसन्न झाली चित्त भगवती. मग वातास्त्रमंत्र देहस्थ व्यक्ती प्रसादाते ओपीतसे. वातयुक्त अस्त्रपूर्ण मुखी चल्पता मच्छिंद्र योगीजन. मग सुटी पावोनी वाताकर्षण सुखी केला आदित्य तो. मग सावध होऊनी मही बैसत दाही दिशा न्याहाळीत. तो अपार दृष्टी देखोनी दैवते सकळा लागी पाचारी. सकळ दैवते जाऊनी तेथ नमिला महाराज प्रताप आदित्य. यावरी विष्णू लागी पुसत क्षत्रिय कोण ऐसा आहे. की वासना पुन्हा परतून हरू पाहत श्यामकर्ण. धन्य प्रतापी प्रताप गहन आजी दावी का मज कारणे. तरी ऐसे प्रतिज्ञे लागून की युगानुयुगी असे प्रसन्न. तरी तयाचे मुखवंडन मज भेटी ते आणावे. मग मच्छिंद्रा ते देव पाचारिती की तुझ बोलावी तसे गभस्ती. मग चंद्राख जल्पुनी उक्ती दर्शना जात मच्छिंद्र. मित्रदाहक तो अति सबळ म्हणून चंद्रास्त जपला मच्छिंद्र बाळ. ते मागे पुढे परम शीतळ चंद्रास्त्री मिरवीतसे. त्यात जलदास्त्राचा वर्षाव होवानी होत शीतल ठाव. ऐसे योजनी सविताराव
जाऊन या नभियेला. सर्वा ते देखुनी मच्छिंद्रनाथ, धन्य धन्य ऐसे म्हणत. कवण नामी असे पुसत, ग्रामधाम जन्मादी. मग विष्णूने मुळापासूनी कथा, नामधामादी सांगितली वार्ता. कवी नारायण महीवर्ता, मच्छिंद्रनाथ मिरवतसे. येरी म्हणे माझा अंश, नवनारायण असती महिस. तयांचा अवतार शुभ आम्हास, चांगुलपर्णी वाटला. परी बारे मच्छिंद्रनाथा, कवण कामनी तेधली व्यथा. ते मज वदुनी वरदामृता, प्राशन करी महाराजा. कृतत्रेता द्वापार युग गेले, परी ऐसे नाही केले. धन्य तुझा प्रताप असे विपुल, धन्य गुरु तुझा तो. येरू म्हणे कर जोडोनी, मम वेधली कामनामनी. साबरी विद्या कवित्व करणी, कृपा करुनी दाविली. परी त्याते वरद आपुला, असावा ऐसे वाटते मनाला. तरी कृपा करुनी वर त्याला, दिधला पाहिजे महाराजा. मंत्रप्रयोगी तुझे स्मरण, होता व्हावे दृश्यमान. जगाचे कार्य मंत्र साधन, स्वकष्टाने मिरवावे. ऐसी ऐकता मच्छिंद्रवाणी, अवश्य म्हणे वासरमणी. मंत्रप्रयोग स्वये घेऊनी, कार्य करीन जगाचे. ऐसे वदोनी जगलोचनी, भाष देत करतळी वचनी. यावरी पाशुपतराया बोलावुनी, चरणावरी घातला. सूर्यवंशी वीर्यप्रवाह, वंशमालिका सगुण सर्व. तुष्ट केला सविताराव, मच्छिंद्राने ते समयी. वंशमालिका ऐसी ऐकून, संतुष्ट झाला सविता नारायण. मग आपुला सिद्ध करुनी स्यंदन, वातचक्रा आव्हानी. येरीकडे सकळ देव, विमानयानी गेले सर्व. आपुलाले स्थान अपूर्व, पाहते झाले ते वेळा. येरीकडे मच्छिंद्रनाथ, कृपे आव्हानुनी पाशुपत. निघता झाला करुनी तीर्थ, राममूर्ती वंदुनिया. आता पुढील अध्यायी कथन, चंद्रागिरी पाहिला ग्राम. तेथे गवरातुनी गोरक्ष काढून, पुन्हा तीर्थे करील की. नरहरिवंशी धुंडीसूत, मालुहरीचा शरणागत. पुढिले अध्यायी उत्तम कथेत, निवेदील श्रोतियांसी. स्वस्ती श्री भक्ती कथासार, संमत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर, अष्टमाध्याय गोडहा. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री नवनाथ भक्तिसार, अष्टमाध्याय समाप्त.